पहाटेची तयारी. सूर्योदयाच्या आधीच वारकरी उठतात. काहींनी तंबूत, काहींनी उघड्यावर, काहींनी गावातील शाळेत किंवा मंदिरात रात्र काढलेली असते. पहाटेच्या गारव्यात स्नान, पूजा आणि ध्यान यासाठी वारकरी सज्ज होतात. काही वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठ म्हणत असतात. काही जण फुलांची सजावट, पालखीच्या रथाची स्वच्छता आणि पूजेची तयारी करतात. पालखीच्या रथावर ताज्या फुलांची सजावट केली जाते. फुलांची तोरणे, हार, रंगीबेरंगी पताका आणि पारंपरिक झेंडे लावले जातात. पादुकांची शुद्धता, त्यांना गंध, फुले, तुळशी आणि नैवेद्य अर्पण केला जातो. प्रमुख वारकरी, सेवेकरी आणि स्थानिक मंडळी एकत्र येऊन पालखीची पूजा, आरती, अभिषेक करतात. सकाळचा नाश्ता आणि दिंडीची तयारी. सकाळी 6 ते 7 वाजता सर्व वारकऱ्यांना हलका नाश्ता दिला जातो. पोहे, उपमा, चहा, दूध किंवा फळे. स्थानिक गावकरी, सेवाभावी संस्था किंवा दिंडीचे व्यवस्थापक या नाश्त्याची व्यवस्था करतात. नाश्त्यानंतर सर्वजण आपापल्या दिंडीत समूहात एकत्र येतात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख आपले सदस्य, झेंडा, वाद्य आणि आवश्यक साहित्य तपासतो. याचवेळी पालखीच्या पुढे आणि मागे चालणाऱ्या दिंडी, टाळकरी, मृदंगवादक, पताका घेणारे, महिला दिंडी, बालदिंडी आणि विविध सेवाभावी संस्था आपापल्या जागी सज्ज होतात. काही दिंडींमध्ये वैद्यकीय पथक, स्वच्छता पथक आणि स्वयंसेवक असतात. 3. प्रस्थानाचा सोहळा. सकाळी 7 ते 8 वाजता पालखीच्या प्रस्थानाचा शुभमुहूर्त ठरतो. टाळ मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकोबा च्या जयघोषात, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल च्या गजरात पालखी रथ मार्गस्थ होते. पालखीच्या पुढे मानाचा अश्व, ध्वज आणि प्रमुख वारकरी असतात. मागे दिंडी, महिला, मुले, वयोवृद्ध आणि सेवाभावी संस्था असतात. मार्गावर गावातील लोक फुलांची उधळण, नारळ, हार, फेटा, शाल देऊन पालखीचे स्वागत करतात. काही ठिकाणी पालखीच्या रथावर पाणी, दूध किंवा गंध अर्पण केला जातो. गावातील मंदिरात, चौकात किंवा मंडपात पालखीचे स्वागत सोहळे होतात. 4. मार्गक्रमण आणि भक्तिमय वातावरण. पालखी दररोज साधारण 20 ते 25 किमी प्रवास करते. चालताना वारकरी अभंग, हरिपाठ, कीर्तन, भजन आणि गोड गाणी म्हणतात. टाळ मृदंगाच्या तालावर सर्व वातावरण भक्तिमय होते. काही ठिकाणी रिंगण सोहळा, बैलांची शर्यत, सामूहिक खेळ, लेझिम, झिम्मा फुगडी, भारुडे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मार्गावर ठराविक अंतराने पाणी, फळे, फराळ, औषधे आणि विश्रांतीची व्यवस्था केलेली असते. स्वयंसेवक वारकऱ्यांना मदत करतात, पाणी पाजतात, औषधे देतात आणि स्वच्छता राखतात. 5. दुपारची विश्रांती आणि सेवा. दुपारी 12 ते 1 वाजता पालखी मुक्कामी पोहोचते. सर्व वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर प्रथम पालखीची सुरक्षितता, पादुकांची पूजा आणि रथाची तपासणी होते. त्यानंतर सर्व वारकरी जेवणासाठी एकत्र येतात. सामूहिक भोजन, वरण, भात, भाजी, पोळी, लोणचे, पापड, ताक याची व्यवस्था असते. जेवणानंतर काही वेळ विश्रांती, झोप किंवा गप्पा गोष्टीसाठी असते. काही जण स्थानिक मंदिर, नदी किंवा झाडांच्या सावलीत बसतात. काही जण कीर्तन, प्रवचन किंवा भजनात गुंग असतात. 6. दुपारनंतरचे सांस्कृतिक कार्यक्रम. दुपारी 3 ते 4 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, अभंग गायन, भारुडे आणि स्थानिक लोककला सादर केल्या जातात. वारकरी संप्रदायातील संतांच्या जीवनावर आधारित कथा, नाटका आणि गीतांचा कार्यक्रम होतो. काही ठिकाणी रिंगण सोहळा म्हणजे बैलांची शर्यत, पालखीच्या रथाभोवती वर्तुळात धावणारा अश्व हा अत्यंत भावनिक आणि भक्तिमय क्षण असतो. रिंगण पाहण्यासाठी गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. 7. संध्याकाळची पूजा, आरती आणि हरिपाठ. संध्याकाळी 6 ते 7 वाजता पुन्हा पालखीच्या रथावर फुलांची सजावट केली जाते. पादुकांची पूजा, आरती, अभिषेक आणि नैवेद्य अर्पण केला जातो. सर्व वारकरी एकत्र येऊन हरिपाठ, अभंग आणि भजन करतात. वातावरणात दिव्य शांती आणि भक्तीची अनुभूती मिळते. संध्याकाळी स्थानिक गावकरी, सेवाभावी संस्था आणि वारकरी एकत्र येऊन स्वच्छता, पाणी आणि भोजनाची व्यवस्था तपासतात. काही ठिकाणी महिलांची दिंडी, बालदिंडी आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. 8. रात्रीची विश्रांती आणि व्यवस्थापन. रात्री 8 ते 9 वाजता सर्व वारकरी मुक्कामी निवास घेतात. काही जण तंबूत, काही जण शाळेत, मंदिरात किंवा उघड्यावर झोपतात. व्यवस्थापक, दिंडी प्रमुख आणि सेवाभावी संस्था सर्वांची सुरक्षितता, आरोग्य आणि भोजन तपासतात. रात्री
काही ठिकाणी गप्पा गोष्टी, अनुभवांची देवाणघेवाण आणि पुढील दिवसाच्या प्रवासाची तयारी केली जाते. काही जण कीर्तन, भजन किंवा ध्यानात मग्न असतात. 9. विशेष प्रसंग आणि परंपरा. पालखी सोहळ्यात काही खास परंपरा आणि प्रसंग असतात. रिंगण सोहळा, ठराविक ठिकाणी बैलांची शर्यत आणि अश्वाची पालखीभोवती प्रदक्षिणा. भंडाऱ्याची उधळण, जेजुरी येथे खंडोबा मंदिरात भंडाऱ्याची उधळण आणि अभिषेक. गोल रिंगण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव, वाखरी येथे गोल रिंगण सोहळा. उभे रिंगण, चांदोबाचा लेंब, बाजीरावाची विहीर येथे उभे रिंगण. पादुकांचे स्नान, पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत पादुकांचे स्नान. 10. पंढरपूरमध्ये आगमन आणि एकादशी. वारीचा शेवटचा टप्पा म्हणजे पंढरपूर. वाखरी येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर सर्व वारकरी आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पंढरपूरमध्ये लाखो भाविक, वारकरी आणि दिंडी एकत्र येतात. चंद्रभागा नदीत स्नान, विठोबा मंदिरात दर्शन आणि नगर प्रदक्षिणा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी पालखी सोहळ्याचा शिखर क्षण असतो. विठोबाच्या चरणी पादुका ठेवून महापूजा, आरती आणि अभिषेक केला जातो. सर्व वारकरी विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. या दिवशी पंढरपूर नगरी भक्ती, एकता आणि आनंदाने न्हालेली असते. 11. परतीचा प्रवास. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पालखी परतीच्या प्रवासाला निघते. पंढरपूर ते आळंदी, देहू असा परतीचा प्रवास साधारण 10 ते 12 दिवसांत पूर्ण होतो. परतीच्या मार्गावरही वरीलप्रमाणेच दिनचर्या, मुक्काम, पूजा, सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. 12. व्यवस्थापन आणि शिस्त. पालखी सोहळ्याची यशस्वी दिनचर्या यामागे असते ती शिस्त, सेवा आणि व्यवस्थापन. प्रत्येक दिंडीचा प्रमुख, सेवाभावी संस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवक यांचे महत्त्वाचे योगदान असते. स्वच्छता, आरोग्य, पाणी, भोजन, वाहतूक आणि सुरक्षा यांची काटेकोर व्यवस्था असते. 13. पालखी सोहळ्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव. पालखी सोहळा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर तो सामाजिक एकता, सेवा आणि संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे. विविध जाती, धर्म, वयोगट आणि आर्थिक स्तरातील लोक एकत्र येतात. स्त्रिया, पुरुष, मुले, वृद्ध सर्वजण समानतेने सहभागी होतात. वारीमध्ये सेवा, सहकार्य आणि परोपकाराची भावना वाढीस लागते. 14. निष्कर्ष. पालखी सोहळ्याची दिनचर्या म्हणजे भक्ती, शिस्त, सेवा आणि सामाजिक एकतेचा संगम आहे. दररोजचा प्रवास, पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, सेवा आणि भक्तीमुळे वारीचा प्रत्येक दिवस अविस्मरणीय ठरतो. पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा अमूल्य ठेवा आहे.